नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आय-टी सेक्टरमध्ये काम करताय, सॉफ्टवेअरमध्ये काम करताय, पुण्यात आहात, बंगलोर, हैदराबाद किंवा कुठूनही तुम्ही आय-टी सेक्टरमध्ये काम करताय, तर तुमच्यासाठी ऑप्शन बी तयार असणं गरजेचं आहे. बरं, हे का गरजेचं आहे हे सांगणार आहे. तुम्ही आता बघू शकता 2023 ते 2025 या काळात आय-टी इंडस्ट्रीने हजारोची कपात केलेली आहे. ओके, तुम्ही Amazon बघता, Google बघता, मेटा बघता, Accenture बघता, Infosys बघता, भारतीय कंपन्यांसोबतच भारताबाहेरच्या कंपन्या यांनी काय केले, हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे किंवा त्यांचा पगार कमी केलेला आहे किंवा त्यांचं काम कमी केलेलं आहे. मग विचार येतो, अरे हे होतं का आहे? परंतु हे का घडत आहे माहितीये का? कारण की कोविड काळात ओव्हर हायरिंग झालेली आहे. रिमोट वर्कमुळे काय झालंय की मागणी तात्पुरती होती आणि आता सध्या काय होतंय की एआय येतंय, ऑटोमेशन येतंय. ज्या ठिकाणी 5-5 डेव्हलपर काम करायचे त्या ठिकाणी एकच चांगला डेव्हलपर 4 ऑटोमेशनच्या साहाय्याने काम करून घेतोय. सोबतच US क्लायंट्स कडनं कॉस्ट कटिंगचा दबाव सुद्धा इंडियन आयटी कंपन्यांवर येत आहे. त्याच्यामुळे जॉब जाण्याची जास्तीत जास्त संभावना आहे. बरोबर. सोबतच काय होतंय की ऑटोमेशन आणि एआय हे तुमचा नोकरीचा एक भाग बनतंय. तुम्ही किती पण ऑटोमेशन शिकला, पण ऑटोमेशन शिकताय तर त्याच वेळेस तुमच्यासोबत काम करणारा ज्याच्याकडे स्किल थोडीफार कमी आहे आणि त्याच्याकडे ऑटोमेशनची स्किल नाहीये, त्याला सुद्धा काढून टाकल्या जात आहे. कारण की ऑटोमेशन तुमची ऑटोमॅटिकली एफिशियन्सी वाढवत आहे. बरोबर ना? मग अशा वेळेस कॉस्ट कटिंगचा प्रेशर पडतोय या कंपन्यांवर. या कॉस्ट कटिंगमध्ये प्रोजेक्टचं बजेट कमी होणे, ले ऑफ होणे किंवा बोनस कट करणे हा मेन कारण आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, सध्या ट्रम्प वॉरमुळे काय झालं, ट्रम्प टेरिफ वॉरमुळे की नाही, भारतातले लोक जे आहे ते बाहेरच्या कंपन्यात घेणार नाही किंवा अमेरिकेतल्या कंपन्यात घ्यायचं असेल तर कंपनीला $1,00,000 देणं गरजेचं आहे. आता जर बाहेरची कंपनी तुम्हाला डॉलरमध्ये पैसे देत नसेल तर इंडियन रुपीजमध्ये तुम्ही वर्क कमी करू शकत नाही. इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला खूप जास्त वर्क करावं लागणार आहे. त्यासाठी गरजेचं आहे की तुमचा एकच सोर्स ऑफ इन्कम नकोय, तुमच्यासाठी व्हेरिएबल सोर्स ऑफ इन्कम पाहिजे. ओके, आणि तुम्ही एम्प्लॉई आहात कंपनीचे, एवढं पण लक्षात ठेवा. असेट नाही, तुम्हाला बदलता येऊ शकतं. तुमच्या जागी एआय येऊ शकतं, ऑटोमेशन येऊ शकतं आणि तुमचं ले ऑफ होणार नाही असं जर वाटत असेल, परंतु त्याची कुठलीही जॉब सिक्युरिटी नाही हे शक्य आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायची. बरं, इन्व्हेस्टमेंट कशी करायची? त्या इन्व्हेस्टमेंटमधनं तुम्हाला दरवर्षी पगारीच्या अर्धा तरी पैसा मिळाला पाहिजे, जो की हा पैसा तुमच्या गरजेचा असेल. हा पैसा तुमच्या ज्या नीड्स आहेत तो फुलफिल करणार आहेत. बरोबर. ज्या वेळेस तुमची जॉब जाईल त्यावेळेस तुमचं घर आणि तुमची फायनान्शियल कंडिशन तग धरून असेल. असं जर करायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुमचं नाव मेसेज करा आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून असं टाका. मी तुम्हाला सर्व माहिती देईन आणि तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा करून देईन. बरं, आता तुम्ही ऑप्शन बी मध्ये काय काय करू शकता? ऑप्शन बी मध्ये असं करू शकता, जर जॉब जावा वाटत नसेल तर तुम्ही एखादी चांगली स्किल शिकू शकता किंवा एखादा साइड इन्कम कुठला आपल्याला तयार होईल ते बघू शकता किंवा फ्रीलान्सिंग करू शकता किंवा असे सगळे ऑप्शन एनहान्स करू शकता की ज्याच्यामुळे तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल. तुम्ही आत्ताच सुरुवात करा, सुरक्षित भविष्य आत्ताच तयार होईल. कारण की आयटी मधला जॉब जो आहे तो अनसर्टन आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल, छोटा होता परंतु कामाचा आहे. नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या आयटी मधल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.